आगा बाबो भूषण दादा भेटना ना भो आमले तर मंडळी विषय वय ना असा तर सकाळी सकाळी उठून गेलतो वावरात. मला तर काही एवढी खास आयरणी जमत नाही, पण भूषण दादा सारखी थोडीशी स्टाईल मारावं म्हणून आयरणी जरा बोली घेतलं बरं का. तर विषय झालाय असा का पाटाला काय पाण्याची कमी पडली होती म्हणून माया वावरातलं पाणी डायरेक्ट पाटात चाललं होतं. म्हणलं दे दानकान श्रीलंका. येऊन आंघोळ पांघोळ केलीच होती तेवढ्यात आकाश दादाचं आगमन झालं. आकाश दादा म्हणे चाल नवी गाडी घेतली पार्टी देतो. मला वाटलं होतं आवट्या मारित आहे पण यांनी खरंच दिली हो. तेवढ्यात आपल्याला बेनके पाटील रिस्टार भेटले. मग त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्याच्या नंतर भाऊच्या नव्या गाडीला दे दानकान श्रीलंका करीत 42च्या स्पीडनं घेऊन फोकारायला निघालो होतो. ते नवी गाडी हात माऊनी मग ती ना काय दूर काढणार बगर राही का तुम्हाला भाऊ. गाडीचा दूर काढीत काढीत आम्ही निघालो होतो दोडीला. कारण कसं तर आपल्याला इथं भूषण दादा स्वतः भेटायला आले होते. म्हणलं आपल्या तालुक्यात आल्याच्या नंतर त्यांची भेट घ्यायची नाही असं कुठं झालं का. तेवढं ते फॉलोअर्स भेटले ये म्हणे आम्ही व्लॉगिंग करतो बरं का. म्हणलं एकच नंबर भावा. भूषण दादांची गाडी झाली म्हणून लगेच डायलॉग आठवला मला, भूषण दादा भेटणार ना भो आमले. मंडळी आता तुम्ही म्हणशाल का भूषण दादा नेमके कोण, तर मालेगावचा टॉपचा व्लॉगर कोणी असेल तर ते भूषण दादा आहे बरं का. आता त्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जरा जत्रा फिरावं म्हणलं. मग नाथखोळा जळगाव धुळकरीत जत्रा फिरायला गेलो. मग भूषण दादा म्हणे म्हणा पोरे आहे ना बू ट्रॅक्टर मोडी टाकस म्हणे. म्हणलं चायला आता तुम्ही डायरेक्ट लोखंडाच ट्रॅक्टर घ्या. इकडे बघितले तर फायबरचे होते. तेवढा दादाला म्हणलं चला तुम्हाला आता ना लस्सी पाचतो क्वालिटी मध्ये. मग सिन्नरची लस्सी त्यांना पाजली. त्यांच्याबरोबर जरा गळाभेट घेतली. गळाभेट घेसन मी तर चालू घरी आते. तुम्ही लाईक आणि फॉलो करी घ्या तेवढं बरं का.